तुमच्या प्राणांना कधीही गरज भासली, सुप्रीम फार्मा आहे तुमच्या बरोबर, तेही वर्षभर 365 दिवस। तुमचे पाळीव प्राणी असो किंवा शेतातील मालमत्ता, आम्ही सोपवतो विश्वासासह दर्जेदार औषधी। औषधांचा परिणाम टिकवण्यासाठी आणि तुमच्या सुविधेसाठी आमच्याकडे आहे एसी, थंड आणि आरामदायी वातावरण। मिडनाईट असो किंवा कुठलाही वेळ, इमर्जन्सी सेवेसाठी आम्ही तत्पर। एक कॉल करा आणि मदत लगेच। सुप्रीम फार्मा वेट, दिवस रात्र तुमच्या प्राणांची काळजी घेणारे। येथे तुम्हाला मिळणार आहे सगळ्या औषधी एकदम स्वस्त दरात, ते 30 ते 40% डिस्काउंट वर। तर शेतकरी मित्रांनो, यायचं कुठे आहे? सुप्रीम फार्मा, ताराबाद रोड, राहुरी फॅक्टरी। आवाज जनतेचा, लढा सर्वसामान्य जनतेच्या न्याय व हक्कांसाठी। राहुरी तालुक्यातील आदर्श गाव म्हणून ओळख असलेल्या गणेगाव इथं उच्च शिक्षित असलेल्या स्वामी संजय महाराज व स्वामी विजय महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलेल्या वसंत बालसंस्कार शिबिरातून शेकडो विद्यार्थ्यांनी संस्कृत श्लोक, योगासनं, हरिपाठ व स्वरक्षणाचे धडे घेतलेत। या शिबिरामुळे गणेगाव व पंचक्रोशीतील चिमुकले मोबाईल व टीव्ही पासून वंचित झाल्याची भावना पालकांनी व्यक्त केली आहे। उच्च शिक्षित असलेल्या स्वामी संजय महाराज व स्वामी विजय महाराज यांनी नोकरीचा त्याग करून अध्यात्माची कास धरली। गेल्या 2 वर्षापूर्वी आळंदी येथून ते गणेगाव गावात आले। 1 रुपयाची अपेक्षा न करता माधुगिरी मागून दैनंदिन दिनचर्या आजतागत पार पडतात। त्यांच्या मार्गदर्शनाखाली 1 ते 25 मे दरम्यान वसंत बालसंस्कार शिबिर पार पडलं। या शिबिरात जवळपास 150 चिमुकल्यांनी सहभाग नोंदवला। रविवारी सायंकाळी या शिबिराचा समारोप पार पडला। महंत उद्धव महाराज मंडलिक विकासानंद महाराज मिसाळ यांनी या निमित्तानं भेट देऊन शिबिरातील विद्यार्थ्यांचं कौतुक केलं। या शिबिरात विद्यार्थ्यांना स्वामी संजय महाराज, स्वामी विजय महाराज यांच्यासह पानसरे सर, गोविंद महाराज निर्बळ, पांडुरंग महाराज आखरे, बाबासाहेब महाराज कोबर्णे, यश जोशी, समर्थ पगारे यांनी मार्गदर्शन केलं। योगासने, हरिपाठ, मनाचे श्लोक, संस्कृत संभाषण, दंड प्रशिक्षण धडे देण्यात आले। शिबिराच्या सांगता प्रसंगी जिल्हा उपाध्यक्ष अमोल भनगडे, सरपंच शोभा भनगडे, पोपट कोबर्णे, विकास कोबर्णे, किशोर वरघोडे, प्रवीण नवले गुरु, कैलास कोबर्णे, बाळासाहेब रामभाऊ कोबर्णे, विजय बबन कोबर्णे, भाऊसाहेब कोबर्णे, सुनील कोबर्णे, प्रकाश कोबर्णे, काशीनाथ कोबर्णे, सतीश कोबर्णे, हरिभाऊ कोबर्णे, दत्तू ढवळे, राजू कोबर्णे, दीपक घोरपडे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते। 25 दिवसापासून गणेगाव या गावात बालसंस्कार शिबिर सुरू होतं। आज या शिबिराची सांगता होते आणि कसा प्रतिसाद मिळाला आणि काय काय विद्यार्थ्यांना धडे देण्यात? हे आमचं दुसरं शिबिर आहे आणि या शिबिराला अतिशय उत्तम अशा प्रकारचा प्रतिसाद आहे। मागच्या वर्षी आम्ही 100 विद्यार्थ्यांना सर्टिफिकेट दिले होते। या वर्षी आम्ही 120 मुलांना प्रमाणपत्र दिलेले आहे आणि या वर्षी मुलांनी खूप अतिशय उत्तम, मागच्या वर्षी जी सांगता होती ही आम्ही काल्याच्या कीर्तनाने केली होती, पण या वर्षीची जी सांगता आहे ही आम्ही या शिबिरामध्ये त्यांनी जे शिकलेले आहे ते शिकलेल्याचंच प्रदर्शन पूर्ण 3 तासाचा कार्यक्रम, ते पूर्ण 100% कार्यक्रम मुलंच करत आहेत। म्हणजे सूत्रसंचलनापासून तर सर्व गोष्टी केवळ ती विद्यार्थीच करीत आहेत। शिबिरामध्ये मुख्यत्वे करून 1 तासासाठी सकाळी 8 ते 12 हा आमचा शिबिराची वेळ आहे। त्या 8 ते 12च्या वेळेचं नियोजन असं आहे की सकाळी 8 वाजता 1 तासाकरता योगासन, ते योगासनाचे वर्ग घेतले हरिभक्त परायण स्वामी विजयजी महाराज यांनी आणि त्यांना मदत केली पानसरे महाराजांनी, या दोघांनी मिळून। नंतर ते झाल्यानंतर थोडासा एक आपला सत्कार, कोणी आला असेल तर, अतिथी आले असतील तर, त्यानंतर विद्यार्थ्यांची नाश्त्याची पंगत झाल्यानंतर मग संस्कृतचा वर्ग, संस्कृतच्या वर्गामध्ये त्यांच्याकडून अनेक प्रकारचे श्लोक पठण करून घेणे। परत त्यांचे आम्ही 3 विभाग केलेले आहेत। एका विभागामध्ये ते प्रौढ आहेत, त्यांना आम्ही संस्कृत शिकवतो बोलण्याकरता। दुसऱ्या विभागामध्ये जे आहे त्यांच्याकडून आम्ही थोडंसं संस्कृत व्याकरण शिकण्याच्या दृष्टीने प्रयत्न करतो आणि तिसऱ्या विभागामध्ये जे आहेत त्यांच्याकडून फक्त श्लोक पाठ करून घेतो। त्यांना कळत काही नाही, पण त्यांना आपण सांगितल्याप्रमाणे ते श्लोक पाठ करतात। असे 3 विभाग संस्कृतचे केले। हे साधारणतः आपलं 1 तासाचं सत्र असतं। त्यानंतर मग लाठीकाठीवाले जे शिक्षक आहेत त्यांचं आता हे झालं, त्या लाठीकाठीवाले शिक्षकांनी यांना साधारणतः दररोज पाऊण एक तास ट्रेनिंग दिलं आणि त्यानंतर मग 1 तासाचा हरिपाठ। त्या 1 तासाच्या हरिपाठामध्ये आम्ही दोघं आचार्य आणि आमचे जे गुरुकुलामध्ये विद्यार्थी आहेत ते विद्यार्थी मृदंग, आता विशेष याच्यामध्ये असं आहे की मृदंग वाजवणारा सुद्धा या शिबिरातलाच एक विद्यार्थी आहे, हरिपाठ म्हणणारे सुद्धा या शिबिरातलेच विद्यार्थी आहेत, टाळ वाजवणारे सुद्धा या शिबिरातलेच विद्यार्थी आहेत आणि पावल्या खेळणारे सुद्धा या शिबिरातलेच विद्यार्थी आहेत। हे सर्व हे विद्यार्थीच करतात, आम्ही फक्त यांना मार्गदर्शन तेवढं आम्ही करतो। ज्याप्रमाणे लोकशाही आहे, लोकांनी लोकांसाठी लोकांचे राज्य,
त्याप्रमाणे हे विद्यार्थ्यांचं शिबिर आहे. विद्यार्थ्यांनीच केलं आहे, विद्यार्थ्यांनीच कॉन्ट्रीब्युट केलं आहे, विद्यार्थ्यांनीच अरेंज केलं, सर्व विद्यार्थ्यांनीच सहभाग घेतला. या 25 दिवसाच्या शिबिरामध्ये ज्या ग्रामस्थांनी आम्हाला संत पंगत दिली, नाश्त्याची पंगत दिली, त्या सर्वांचे मी आभार मानतो. ज्या ज्या संत महंतांनी आमच्या शिबिराला भेट देऊन आम्हाला मार्गदर्शन केलं, त्या सर्वांचे मी आभार मानतो. तसेच कळत नकळत ज्यांनी ज्यांनी आम्हाला मदत केली, बाहेरचे शिक्षक श्री पगारे सर, कड महाराज, या सर्वांचे मी आभार मानून पुनश्च त्यांनी आम्हाला सहकार्य करावे अशी ईश्वरचरणी प्रार्थना करून माझे 2 शब्द संपवतो. गेल्या 25 दिवसापासून गणेगाव गावात बाल संस्कार शिबिर पार पडलं. कसं वाटतं तुम्हाला तुमच्या भागातील विद्यार्थी पुढे जातात? आज आमच्या गावामध्ये जर तसं बघितलं श्री क्षेत्र गणेगाव या ठिकाणी आदरणीय स्वामीजी संजय महाराज आणि आदरणीय स्वामीजी विजयजी महाराज गेल्या 2 वर्षापूर्वी आमच्या गावामध्ये आले. तसं ते वास्तव्यास आळंदी या ठिकाणी होते, परंतु आळंदीमध्ये शहरीकरण फार मोठं झाल्यामुळं धर्माचा प्रचार आणि प्रसार कार्य त्यांना करता येत नव्हते. म्हणून त्यावेळेला नाशिक जिल्ह्यातील सेंदोर या गावाच्या ठिकाणी गेले. तिथं मोठं देवस्थान आहे, ते सेंदोर देवस्थान म्हणून 44 एकर क्षेत्र आहे. परंतु तिथे आर्थिकचा विषय आल्यामुळे परत महाराजांनी सांगितलं की आर्थिकचा आमचा काही विषय नाही, आणि म्हणून त्यांनी ते पण देवस्थान सोडलं आणि आमच्या गणेगावमध्ये आले. महाराजांना आर्थिकच्या बाबतीत, व्यवहाराच्या बाबतीत त्यांचं कुठलाही व्यापारीकरण, व्यवहाराचा काही कुठला उद्देश नाही, आणि ते महात्मे आमच्या गणेगावमध्ये आले. खऱ्या अर्थाने आमच्या गणेगावमध्ये 2 वर्षापूर्वी हे देव आमच्या गावात आले असं आमच्या ठिकाणी भावना झाली. आणि त्यानंतर महाराजांनी आपलं स्वतःचं मधुगिरी मागून त्यांचं दररोजचं दैनंदिनीचं जी काही दिनचर्या असती, मधुगिरी मागून त्या ठिकाणी गावातून मधुगिरी गोळा करून दिनचर्या त्या ठिकाणी करतात. आणि 2 वर्षापासून आम्ही हे वसंत बाल संस्कार शिबिर त्या ठिकाणी आम्ही करतोय. यामध्ये कुठलीही फी, कुठलाही पैसा, कुठलाही त्या ठिकाणी महाराज घेत नाही आणि कोणाकडून घेतलाही जात नाही. महाराज वरंग आणि पैशापासून खूप लांब आहे. आणि मग गावाच्या सहकार्याने, पंचकृषीच्या सहकार्याने हा या ठिकाणी वसंत बाल संस्कार शिबिर मागील वर्षी आयोजित केलं आणि याही वर्षी केलं. ज्या ज्या लोकांना वाटतं की आपण दररोज त्या ठिकाणी मुलांसाठी नाश्त्याची पंगत दिली पाहिजे, अन्नदान केलं पाहिजे, ते लोक येऊन स्वयंस्फूर्तीने हा कार्यक्रम करतात. हे करण्यामागचा उद्देश पण असाच आहे की स्वामीजींनी आणि त्यांचे जे दुसरे स्वामीजी विजय महाराज यांनी जे काम केलंय त्याच्यातून आमच्या मुलांवर जे संस्कार झाले मागील वर्षी मागच्या सप्त्यामध्ये 15 मुलं आमचे टाळ घेऊन तुकाराम बीजेमध्ये सप्त्यामध्ये उभे होते. चालू वर्षाच्या सप्त्यामध्ये त्याची संख्या वाढली आणि 25 ते 26 मुलं त्या ठिकाणी टाळ घेऊन उभे राहिले. म्हणजे अध्यात्माच्या दृष्टीने अत्यंत आमचं गाव, आमची पंचकृषी, आमचे विद्यार्थी, हे मुलं फार पुढे गेलेले आहेत. आणि त्यांचे जे कलागुण आहेत, या कलागुणांना खऱ्या अर्थाने स्वामीजींमुळे त्यांना वाव भेटला. आणि जे काय करतं हे सगळं जे श्रेय आहे आदरणीय स्वामीजींचं आहे. आणि स्वामीजींमुळेच खऱ्या अर्थाने आमच्या गावाला गाव पण आलं, मोठं गाव. याचा अर्थ असं नाही की आमचं गाव कुठं दुर्लक्षित होतं, गाव पाठीमागं होतं, परंतु आमचं गाव पूर्वी धार्मिकतेमध्ये खूप पुढे होतं. सगळ्याच बाबीमध्ये गाव पुढे आहे. परंतु स्वामीजी आल्याने अनेक असा मोठा बदल त्या ठिकाणी झाला. धार्मिकतेच्या बाबतीत आमच्या मुलांना, संस्काराच्या बाबतीत खूप त्या ठिकाणी स्वामीजीचा बदल होऊन गेला. आणि आज संस्कार शिबिर, आज या संस्कार शिबिरचा 25वा दिवस आहे. अत्यंत 25 दिवस वातावरणात गेले आणि मोठा कार्यक्रम आयोजित केला होता, परंतु त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाऊस आल्यामुळं या कार्यक्रमाला आम्हाला लिमिटेशन आलं आणि या कार्यक्रम आम्हाला या सभा मंडपामध्ये करावा लागला. तरी पण यावर्षी 130 मुलं या शिबिरासाठी होते. देवाले असेल, चिंचलेले असेल, गावडी असेल, तारामात, म्हणजे जवळच्या आसपासच्या गावांमधून सकाळी 7 वाजता विद्यार्थ्यांना पालक आणून करायचे आणि दुपारी 12 वाजता त्या ठिकाणी घेऊन जायचे. हे पालक एवढे कष्ट का करतात? तर स्वामीजींनी आणि विजय महाराजांनी घेतलेले कष्ट, त्या कष्टामुळे जे मुलं त्या ठिकाणी तयार झालेत ते पालकांना दिसलं. आणि पालकांना दिसल्यामुळे या ठिकाणी पालकांचा सहभाग जास्त प्रमाणात झाला, गावाचाही सहभाग या ठिकाणी जास्त प्रमाणात झाला. म्हणून मी खऱ्या अर्थाने आमच्या सर्व गणेगाव ग्रामस्थांच्या वतीनं, पंचकृषीच्या वतीनं आदरणीय स्वामीजी संजयजी महाराज आणि स्वामीजी विजय महाराज यांचे आम्ही खरोखर ऋणी आहोत. कारण की आम्हाला
आमचे जे मुलं घडवायचं काम या दोघांनी केलं ते खऱ्या अर्थाने खूप मोठं काम आहे, कधीच होणार नाही. आणि स्वामीजी आल्यामुळे आमचं नाव खऱ्या अर्थाने स्वामीजींचं आहे. मदत असते त्या ठिकाणी आणि स्वामीजींच्या मार्गदर्शनाखाली अत्यंत चांगलं काम आमचं धार्मिकतेच्या बाबतीत होणार आहे. आपण बघितलं हा कार्यक्रमाची सगळी रूपरेषा, सगळं नियोजन, सूत्रसंचालन आमच्या विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी केलं. म्हणजे आमचे विद्यार्थी बदलत आहेत हे आम्हाला याच्यावरून दिसतं. आणि म्हणून स्वामीजींचे सर्व ग्रामस्थांच्या वतीनं त्यांचे सर्व महाराज मंडळींचे आभार मानतो, त्यांचे ऋण व्यक्त करतो. आणि भविष्य काळात सर्वांनी 25-26 तालुक्यांनी त्या ठिकाणी पुढील वर्षी विद्यार्थी आमच्या गावामध्ये त्या ठिकाणी शिबिरासाठी आणून सोडावे. अनिवासी म्हणजे निवासी शिबिर नाही, सकाळी 7 वाजता आणून घालायचे आणि 12 वाजता त्याला घेऊन जायचं. अशा पद्धतीने शिबिर पुढील वर्षी मोठ्या प्रमाणात शिबिराचं आयोजन आम्ही त्या ठिकाणी स्वामीजींच्या मार्गदर्शन ग्रामस्थांच्या माध्यमातून करणार आहोत. आपण सर्वजण या कार्यक्रमासाठी आलात, आपल्या शुभेच्छा सर्व ग्रामस्थांचे आभार मानतो आणि आपल्या नवनवीन घडामोडी आणि सत्य बातमी पाहण्यासाठी आजच आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक नक्की करा.